हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू स्टाईल अँड फिक्स बाय प्रणाली. आणि आज आपण पाहणार आहोत सॉफ्ट ग्लॅम मेकअप लुक. हिअर्स माय मॉडेल सिद्धी. ओके, संपूर्ण लुक पाहण्यासाठी माझ्यासोबत चला स्टेप बाय स्टेप ट्युटोरियलला सुरुवात करूया. ओके, प्री मेकअप प्रिपरेशन करूया. त्यासाठी मी हे वेट टिश्यू पेपर घेतलेला आहे. तुम्ही कुठल्या पण कंपनीचं घेऊ शकता. आणि ते करत असतानाच आपल्याला फेस ॲनालिसिस पण करायचं आहे. अराउंड माउथ थोडं डार्कनिंग आहे तिला. कॉर्नर ऑफ द माउथला सुद्धा खूप डार्क पॅचेस आहे. अंडर आय सर्कलसुद्धा आहे. फेसवर काही ब्राउनिश ब्लॅकिश असे स्पॉट्ससुद्धा आहे. अगदी छोटे छोटे स्पॉट्स आहे. आणि तिचा स्किन टोन जो जातो आहे तो आहे फेअर टू मीडियम. आणि सोबतच फोरहेड जे आहे ते थोडं डार्क म्हणजे टॅनिंग झालं आहे फोरहेडवर. तर या ठिकाणी आपण डबल क्लिन्झिंग करणार आहे, म्हणजे तिचा फेस पूर्ण स्वच्छ होईल आणि आपल्याला क्लीन कॅनव्हास मिळेल. क्लिन्झिंगसाठी मी शॉम्बॉ स्किन क्लिनिक हायड्रो ॲडव्हान्स क्लिन्झर घेतलेला आहे. जेल फॉर्ममध्ये आहे. हायलोरॉनिक ॲसिड असणारं. ड्राय स्किनसाठी छान आहे. आणि फेसवर लावल्यावर असं सोप फॉर्ममध्ये येतं. छान जेंटली मसाज करायची आहे आणि त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवायला लावायचं क्लायंटला. ओके, आणि छानपैकी क्लीन करायचं. त्याने तुम्हाला एक छान क्लीन असा सरफेस मिळणार आहे. ओके, त्यानंतर मी रिकोडचं रोज ब्लूमिंग टोनिंग मिस्ट ॲज अ टोनर यूज करणार आहे. ड्राय स्किनसाठी छान आहे. त्यामुळे आपल्याला स्किनला छान हायड्रेशनसुद्धा मिळतं आणि मेकअप करताना आपली स्किन अशी ड्राय आउट होत नाही. ओके, लिप्सचा ड्रायनेस कमी करण्यासाठी मी या ठिकाणी शुगरचा लिप बाम लावलेला आहे, पाहू शकता. आणि ब्रशनी पूर्ण लिपवर तुम्ही छान स्प्रेड करते आहे. तुम्ही फिंगर्सने सुद्धा करू शकता. एम्ब्रॉलेसचं क्रीम यूज करते आहे ॲज अ मॉइश्चरायझर आणि प्रायमर म्हणून याचा उपयोग होतो. अगदी थोडंसं घेते आहे आणि संपूर्ण फेसवर ते छान मी हलक्या हाताने जेंटली मसाज देऊन लावते आहे. स्किनमध्ये ते मी पेनेट्रेट करायचा प्रयत्न करते आहे. ओके, त्यानंतर युरोप गर्लचं हे प्रायमर लावते आहे मी. लिक्विड फॉर्ममध्ये आहे, पण त्याआधी तुम्ही त्याची स्किन पाहू शकताय. छान लिट विदिन द स्किन असं दिसतो आहे, ग्लोई दिसतो आहे आणि छान चमक स्किनवर आली आहे, शीन आलेली आहे. आता आपण हे प्रायमर अप्लाय करूया. ओके, आता आय मेकअपला सुरुवात करूया. आय मेकअपसाठी या ठिकाणी मी स्विस ब्युटीचं कन्सिलर घेतलेलं आहे. लिक्विड कन्सिलर आहे. याचं शेड नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. ओके, आयलिडच्या सेंटरपासून अप्लाय करायला सुरुवात करायची आहे. नंतर अशा ह्या कन्सिलर ब्लेंडिंग ब्रशने मी हे संपूर्ण आयलिडवर स्प्रेड करून घेणार आहे. छान लिडमध्ये मर्ज करून घेणार आहे. म्हणजे त्यामुळे काय होणार ना, आपले आय शॅडोचे कलर्स जे आहे ते छान पॉप आउट होणार. आणि जर आयलिडवर एक्स्ट्रा ऑइल असेल ते सुद्धा कमी होणार. आयशॅडोसाठी मी हे ब्युटिलिशियसचं आयशॅडो पॅलेट यूज करते आहे. सगळे छान कलर्स आहे, मॅट कलर्स आहे, काही शिमर कलर्स आहे यामध्ये. तर बघूया आपण आता हा लुक कसा होतोय. ओके, आय मेकअपला सुरुवात करूया. यातला हा लाईटेस्ट ब्राऊन शेड घेते आहे ब्लेंडिंग ब्रशवर. हा थोडा फ्लफी असा ब्लेंडिंग ब्रश आहे. कॅन यू सी, संपूर्ण आयलिडवर हा असा सर्क्युलर मोशननी छान ब्लेंड करायचा आहे. नाव काजल अप्लिकेशन, त्यासाठी रिकोडची ब्लॅक काजल पेन्सिल घेतली आहे. लोअर वॉटर लाईन आणि अप्पर वॉटर लाईनवर ही छान काजल पेन्सिल अगदी जेंटली हलक्या हाताने लावायची आहे. बेस मेकअपला सुरुवात करूया. त्यासाठी हे शॉपरेलचं कन्सिलर पॅलेट घेतलं आहे फॉर कन्सिलिंग द मॉडेलच्या चेहऱ्यावर. काही ठिकाणी मी हे स्पॉट कन्सिलिंग करते आहे. आणि अराउंड द माउथ आणि अंडर द आयज तिला थोडं सर्कल आहेत, तर ते कन्सिल करायचा करते आहे, बघू शकताय तुम्ही. आणि छान त्या कन्सिलिंग ब्रशनेच ते मी ब्लेंडसुद्धा करते आहे. ओके, कलर करेक्शन झालेलं आहे. कलर करेक्शनमुळे स्किनवरचं डिस्कलरेशन, रेडनेस, डार्क सर्कल आणि डलनेस हा न्यूट्रलाइज होतो. आणि त्याला पुन्हा छान फिनिश देण्यासाठी आपण त्यावर एक कन्सिलरचा एक पातळ थर लावतो. त्यामुळे काय होतं ना, कलर करेक्टरचे जे कलर्स असतात किंवा पिगमेंट्स असतात ते आपल्या फाउंडेशनमध्ये मिक्सअप होत नाही. ते तिथे छान सेटल डाऊन होतात आणि आपला मेकअप हा फ्लॉलेस दिसतो. ओके,
नार्स रेडियंट लॉंग वेअर लाईट वेट मीडियम टू फुल कव्हरेज फाउंडेशन. प्लेटवर 2 पंप्स घेतला आहे. बोटानी छान ते मी इमल्सिफाय करणार आहे आणि आपण नंतर ते छान स्पॉन्जनी ब्युटी ब्लेंडरनी संपूर्ण फेसला ते अप्लाय करूया. नाव ब्लेंड ब्लेंड ब्लेंड, जस्ट ट्रस्ट द प्रोसेस आणि तुम्हाला हा छान रिझल्ट आता मिळेल. त्यानंतर आपण हे फॉरवर्ड 52चं हायलायटर लावतो आहे. थोडं आपल्या हाय पॉईंट्सला हायलाईट करण्यासाठी आपण हे यूज करणार आहे. त्याचा शेड आहे 01. लाईट शेड कन्सिलर घेतला आहे, हाय पॉईंटला अप्लाय केलेला आहे आणि त्याला ब्लेंड करण्यासाठी मी हा कन्सिलर ब्रशच यूज करणार आहे, कारण त्यामुळे ना ते आपल्याला पाहिजे तिथे व्यवस्थित ते ब्लेंड होतं, ते संपूर्ण फेसवर पसरत नाही आणि आपल्याला छान तो वाव इफेक्ट मिळतो. रिकोडचं क्रीमी ब्लश आहे, शेड असं पिंकिश रोझी पिंक शेड आहे. तिच्या चीक बोन्सला लावून घेऊया, आपण अप्लाय करून घेऊया फॉर दॅट रिच पिंकी ब्लशी इफेक्ट. क्रीमी लिक्विडी बेसला सेट करायसाठी RCMA नो कलर पावडर यूज करणार आहे. सुरुवात करूया अंडर आईजला सेट करण्यापासून. छोट्या पिझ्झा पफवर पावडर घेतलेली आहे आणि हलक्या हाताने मी अंडर आय ला सेट करते आहे, कारण त्या ठिकाणी ना लगेचच क्रिजेस पडतात. ओके, नाव रिकोड ब्लश पॅलेटमधला हा 2nd and 3rd जो आपल्याला रोझी पिंक ब्लश शेड दिसतोय, हे पावडर ब्लश आहे. हे मी फ्लफी ब्रशवर घेणार आहे आणि तिच्या चीक बोनला आणखीन आपण डिफाईन करूया. ओके, ओफ्रा हायलायटर पॅलेट आहे. अगदी स्मूथ असा त्याचा पिगमेंट पे ऑफ आहे आणि अगदी सिमलेसली ते स्किनमध्ये तुमच्या बेसमध्ये ब्लेंड होतं विदाऊट लुकिंग केकी. ओके, मिस क्लेअरची ही ब्राऊन आयब्रो पेन्सिल आहे. कधी कधी ना आपल्याला असं फार फॅन्सी प्रोडक्ट्सची किंवा इक्विपमेंटची गरज नसते, साध्या सिम्पल प्रोडक्टने सुद्धा आपलं काम होऊ शकतं. याला असा छानसा हा ब्रशसुद्धा आहे आणि याने मी कोम्ब करून घेणार आहे आणि आयब्रोजमध्ये तो फिल करणार आहे. कलर ब्राऊन शेड आहे, डार्केस्ट ब्राऊन. ओके, मार्स हे लिक्विड आयलायनर आहे, स्केच फॉर्ममध्ये आहे. हलकासा विंग क्रिएट करायचा प्रयत्न करते आहे तिच्या आयलिडवर. ओके, लास्ट बट नॉट द लिस्ट, लिपस्टिक अप्लिकेशन. या ठिकाणी मी कुठल्याही प्रकारचं लिपस्टिक यूज न करता नुसतं लिप लायनरनेच तिची लिप छान लिप लाईन करून घेतली आणि तो सेम शेड तिच्या लिपमध्ये फिलअप केला आहे. व्यवस्थित डार्क असा फिलअप केलेला आहे आणि त्यावर युरोप गर्लचा क्लिअर लिप ग्लॉस लावलेला आहे. त्याची क्लिप घ्यायची राहिली, पण ठीक आहे, होतं कधी कधी. अँड हिअर्स दिस फायनल लुक. रील इंस्टाग्राम पेजवर अपलोड केलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. प्लीज फॉलो मी ऑन इंस्टाग्राम ऑल्सो. आणि त्यानंतर आमचा फोटोशूट झाला आहे. अगदी मन लावून संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंटसुद्धा करा तुम्हाला लुक कसा वाटला. आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत, नवीन लुकसोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत बाय.